मंडळी, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी. आपण रेणापूर नगरपंचायतीचा एकंदरीत झालेला विकास दाखवतोय. अनेकांना प्रश्न पडला होता की तुम्ही न झालेले कामच दाखवताय. याच्या अगोदरची तुम्ही जी स्मशानभूमी बघितली ती कन्फ्युजनमधली धनगरांची किंवा मातंगाची सार्वजनिक स्मशानभूमी असते. स्मशानभूमीला कुठली जात नसते, कुठल्या जातीचा माणूस तिथं जाळवा असं काही नमूद कुठं काय 5पर्यंत नाही. मग आम्ही झालेला विकास दाखवणार आहे. आज तुम्हाला आम्ही झालेला विकास दाखवण्यासाठी या रेणापूर नगरपंचायती अंतर्गत जी नगरपंचायतीच्या एरिया कार्यक्षेत्रामध्ये जे येतं आहे ते कार्यक्षेत्रातली ही बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे. आता ह्या स्मशानभूमीला निधी मंजूर झाला होता म्हणे आणि ती बांधली आहे बी म्हणे. आता त्याची ऑथेंटिक अशी काही माझ्याकडे माहिती नाही, कारण स्मशानभूमी बांधली असते तर तिथं बोर्ड वगैरे लावायला पाहिजे होता. त्याचा अंदाजे किती खर्च होता, पुण्या कंत्राटदाराला त्याचं बांधकाम देण्यात आलं होतं, कुठल्या गुत्तेदारानं हे बांधकाम पूर्ण केलं, कुठल्या एजन्सीनं हे बांधकाम पूर्ण केलं, ह्याचा असं फलक इथं लावणं अपेक्षित होतं, पण ते फलक इथं आपल्याला काय दिसलेलं नाही. आता आतमध्ये जाण्यापेक्षा आधी थोडं बाहेरचं ग्राउंड बघा आपण, ते तिकडं दाखवा. एकदम 1 2 3 4 प्लेयर लावलेत आणि 4 प्लेयरमध्ये तिकडे दाखवा तेव्हा ते पलीकडे त्या बाजूला कंपाऊंड वॉलच नाही आहे. इथपर्यंत नाही बघा, इकडे बघा तिथपर्यंत कंपाऊंड वॉल नाही. आता एक कंपाऊंड वॉल मंजुरी मोदीची एवढी अर्धी कंपाऊंड वॉल होती का असं मला वाटायला. आता हे झालं कंपाऊंड वॉलचं. खालची परिस्थिती दाखवा. ज्यावेळेसही कुठला निधी येत असतो शासनाचा त्यावेळेस त्याला ते पेवर ब्लॉक असतात बघा, ते सिमेंटाचे गट्टू ते लावायचे असतात. बसण्यासाठी इथं व्यवस्था असते, बाक असतात. इथं बाक तुम्हाला कुठं दिसते की फिरवा परत दाखवा लोकांना. बाक इथं कुठं दिसत नाहीत तुम्हाला. इथं हातपाय धुण्यासाठी किंवा पाणी किंवा अचानक जर समजा तहान लागली तर पाणी पिण्यासाठी किंवा इथं सांडपाणी इथं टाकी तुम्हाला कुठं दिसत नाही. आता आतमध्ये आपण आतमध्ये दाखवूयात. पट्टे तर इथं बी आय लव्ह यू लिहायचं सोडत नाहीत, इथंही लिहिलं आहे छान. ही परिस्थिती बघा ह्या स्मशानभूमीची तुम्हाला दाखवतोय. हे थोडं दाखवा, खालून थोडं अलीकडून झूम करून दाखवा. हे परिस्थिती या बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची आहे. किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम तुम्हाला मी आज दाखवतोय. ह्याचा लेयर बघा, हे लेयर हे सगळं खचलंय बघा वय. मग निधी आला, त्याचं व्यवस्थापन कसं झालं, फार विचार करण्यासारख्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. नावं ठेवा आम्हाला हरकत नाही, पण आम्ही बोलणार, आम्ही थांबणार नाही. आमचं कामच आहे ना ते. आम्ही जनतेशी संलग्न आहोत. आता हे बघा सिमेंटाचं पोत आहे बघा, गट्टू झाले तो. ह्याचा वरचा छत बघितला हे काही बघा, ह्याचा प्लास्टर बघा, प्लास्टरचा लेअर आहे का निघायला बघा. हे बघा, हे बघा हातानं प्लास्टर निघाले. अवघड आहे सगळं. आणि ही रेणापूर शहरातली ही काही बघा पायानं काही ह्याचा तर काही ही निघालं काही. आता विचार करा, अशा पद्धतीचा जर विकास, ह्याला बोगस विकास म्हणूयात आपण. काय म्हणूया त्याला? बोगस विकास. आणि ही बोगस विकास तुम्ही हे बघताय. ही अशी परिस्थिती या रेणापूर शहर नगरपंचायतीची आहे. हे बघा खड्डे काही, कसं म्हणावं आहे काही, नेमकं काय यांना म्हणजे विकासाला नाव काय द्यावं तेच मला तर कळत नाही. म्हणून आता मी म्हणतोय की दाखवलाय मी हा विकास दाखवलाय या बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा, इथं बांधकाम करण्यात आलेल्या डेमोचा. हे डेमो म्हणतो मी कारण का तुम्हाला सांगतो, डेमोचं कारण तुम्हाला सांगतो. तो काही भिंती बघा, या दाखवतो भिंती. आणखी ना गेट आहे ना व्यवस्थित त्याचं बांधकाम करण्यात आलं. निदान वळिंब्यात तर बांधकाम केलं का नाही की मला प्रश्न पडाला. वळिंबा असतो बघा त्या मिस्त्रीकडे, त्याच्यात तरी हे सगळे कंपाऊंड वॉल केलेत का? ह्या मोठ्या मोठ्या भेगा पडल्यात. मग हे पैसे आणलेत, खर्चलेत किती, कुठं खर्च काही हालालंय हो. बघा आता विचार करा रेणापूरकर वासियांनी. मी म्हणूनच म्हणतो की आम्हाला मुळात कुण्या समाजाशी, मुळात कुण्या पक्षाशी, मुळात कुण्या उमेदवाराशी
ना मुळात कुणाशी आमचं घेणं देणं नाही. आमचं घेणं देणं इथल्या सर्वसामान्य नागरिकांशी आहे, आमचं देणं घेणं इथल्या लोकांशी आहे आणि ते आम्ही बोलतच राहणार. भले तुम्ही आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न जरी केला तर तो आवाज तेवढ्याच जोमानं तेवढ्याच जोशानं आम्ही पुन्हा एकदा उभा करणार. जन्मंतकच्या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा तर होणार, ते फिक्स.